नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण IPC कलम 111 तरतूद 5 कायदेशीर प्रक्रिया काय सांगते हे आपण मित्रांनो पाहणार आहोत. संघटित गुन्हेगारी जर झालेली असेल किंवा केलेली असेल, आता संघटित गुन्हेगारी म्हणजे मित्रांनो 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती येऊन एकत्रपणे जर एखादा गुन्हा केलेला असेल, अशा व्यक्तीला जर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीनं त्यातल्या एखाद्या व्यक्तीला जर लपवून ठेवलं असेल किंवा त्याला आसरा दिलेला असेल, तर अशा व्यक्तीला, ज्या व्यक्तीनं लपवून ठेवलंय अशा व्यक्तीला मित्रांनो 3 वर्षापत्र त्याच्यापेक्षा कमी नसेल असं आजीव कारावासाची शिक्षा होऊ शकते किंवा 5 लाखापत्र त्याला द्रव्यदंड होऊ शकतो किंवा ह्यामध्ये 3 वर्षाची आजीव कारावासाची शिक्षा त्याचबरोबर 5 लाख रुपये इतका दंड सुद्धा होऊ शकतो. आणि सदरचा गुन्हा हा अजामीन पात्र आहे, यामध्ये जामीन होत नाही. दुसरी गोष्ट, हा गुन्हा दखलपात्र आहे आणि सदरचा गुन्हा हा जिल्हा सत्र न्यायालय यांच्या कार्यालयामध्ये, यांच्या न्यायालयामध्ये हा चालत असतो. मित्रांनो, जर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावी. धन्यवाद.